हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू. आपण तुमच्या सिलेबसमधला जो काही पार्ट 1 आहे त्यातला पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक हा आपण स्टार्ट करतोय. मॅथमॅटिकल लॉजिक जे काही तुम्हाला 15 चॅप्टर आहेत, म्हणजे पार्ट 1 मध्ये 7 चॅप्टर आहेत आणि पार्ट 2 मध्ये 8 चॅप्टर आहेत. या टोटल 15 चॅप्टरपैकी जे काही सोपे चॅप्टर आहेत त्यातला हा सोपा चॅप्टर आहे. म्हणजे हा चॅप्टर हमखास तुम्हाला परीक्षेत मार्क्स मिळवून देतो, चांगले मार्क्स मिळवून देतो. तर याला स्टार्ट करण्याच्या आधी आपण लॉजिकची संदर्भात जी काही हिस्ट्री आहे, जो काही इतिहास आहे, तो एकदम थोडक्यात बघूया. लॉजिक हा जो काही वर्ड आहे तो लोगोस या ग्रीक वर्डपासून घेतला गेला. लोगोस. आता या लोगोसचा अर्थ रिझन, आणि रिझन म्हणजे कारण. थोडक्यात या लॉजिकमध्ये आपल्याला रिझनिंगचा स्टडी करायचा आहे. मॅथमॅटिक्समध्ये कुठलीही गोष्ट रिझनशिवाय म्हणजे कारणाशिवाय किंवा प्रूफशिवाय ॲक्सेप्ट केली जात नाही. म्हणून रिझनिंग हे मॅथमॅटिक्समध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि त्यामुळेच लॉजिक ही जी काही शाखा आहे ती मॅथमॅटिक्समधली महत्त्वाची शाखा आहे. आता लॉजिकची सुरुवात कोणी केली किंवा त्याचा शोध कोणी लावला हे बघूया. तर ॲरिस्टॉटल नावाचा एक शास्त्रज्ञ होता, मॅथमॅटिशियन. त्याने या लॉजिकची सुरुवात केली. त्यानंतर बऱ्याच मॅथमॅटिशियनने त्याच्यावर काम केलं आणि शेवटचं काम म्हणजे त्याची डेव्हलपमेंट ही जॉर्ज बुल या मॅथमॅटिशियनने केली. ठीक आहे, तर हा झाला त्याचा थोडक्यात इतिहास. आपण ॲक्च्युअल स्टार्ट करूया. या चॅप्टरमध्ये आपल्याला थोडंफार ग्रामर लागणार आहे, इंग्लिशमधलं ग्रामर जे तुम्ही शिकलात. या ग्रामरमध्ये तुम्ही वाक्यांचे प्रकार शिकला असाल, वाक्य आणि वाक्यांचे प्रकार. तर मुख्य प्रकार हे 4 असतात वाक्यांचे. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. कोणकोणते असतात ते बघूया. पहिला असतो ॲसेरेटिव्ह. सेकंड असतो इम्पिरेटिव्ह. थर्ड एक्सक्लेमेटरी. सगळे प्रकार तुम्हाला झालेले आहेत, माहिती आहेत. एक्सक्लेमेटरी. चौथा असतो इंटेरोगेटिव्ह. यांचे मराठीत अर्थ बघायचे झाले तर ॲसेरेटिव्ह म्हणजे विधानार्थी. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी. एक्सक्लेमेटरी म्हणजे असं चिन्ह असतं शेवटी, उद्गारवाचक. आणि इंटेरोगेटिव्ह म्हणजे हे चिन्ह प्रश्नार्थी. ठीक आहे, हे झाले 4 मेन प्रकार. त्यातले आपल्याला आज्ञार्थी, उद्गारवाचक आणि प्रश्नार्थी हे जे काही 3 प्रकार आहेत ते आपल्याला ह्या लॉजिकमध्ये व्हॅलिड नसतात. व्हॅलिड फक्त एकच प्रकार असतो, विधानार्थी. ठीक आहे, हे पुढे जाऊन आपण बघूया. आपण सेंटेन्स आणि स्टेटमेंट यांच्यातला फरक बघूया. सेंटेन्स म्हणजे मराठी त्याचा अर्थ होतो वाक्य आणि स्टेटमेंटचा अर्थ होतो विधान. ठीक आहे, वाक्य हे आपल्याला माहिती आहे, हे सिंपल असतं. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचं बनून तयार झालेलं असतं. आणि हे जे काही विधान आहे हे विधान वाक्यावरूनच घेतलेलं असतं. म्हणजे वाक्यामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करून हे विधान तयार झालेलं असतं. आणि विधान कुठल्या वाक्यानं म्हणायचं किंवा स्टेटमेंट हे कुठल्या सेंटेन्सेसनं म्हणायचं, तर असे सेंटेन्सेस की ज्यांची
व्हॅल्यू किंवा ज्यांचं ॲन्सर हे चूक किंवा बरोबर आपल्याला देता येतं. ठीक आहे, पुन्हा एकदा बघा. स्टेटमेंट अशा सेंटेन्सेसना म्हणायचं की ज्यांचं ॲन्सर आपल्याला एकतर चूक किंवा बरोबर यापैकी काहीतरी देता येतं. ठीक आहे, म्हणून आपण जे काही मगाशी 4 प्रकार बघितले त्यातला पहिला ॲसेरेटिव्ह म्हणजे विधानार्थी. हे फक्त हा जो काही एकच टाईप आहे तोच तेवढा लॉजिकमध्ये व्हॅलिड आहे. आणि उरलेले जे काही 3 प्रकार म्हणजे इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इंटेरोगेटिव्ह असे 3 प्रकार लॉजिकमध्ये व्हॅलिड नाही आहेत, ते स्टेटमेंट नसतात. ठीक आहे, आपण एक एक एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल, द सन रायझेस इन ईस्ट. असं समजा की तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे की हे जे काही सेंटेन्स दिला आहे, हा जो काही सेंटेन्स दिला आहे हे स्टेटमेंट आहे का हे फक्त सांगा. तर मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, लॉजिकमध्ये अशा सेंटेन्सेसना स्टेटमेंट म्हणता येतं की ज्यांचं ॲन्सर एकतर आपल्याला चूक किंवा बरोबर देता येतं. मग हे जे काही वाक्य आहे, द सन रायझेस इन ईस्ट, म्हणजे मराठीत सूर्य हा पूर्वेला उगवतो, याचं उत्तर आपल्याला देता येईल की जे बरोबर आहे. आणि जे काही हे आपण ॲन्सर देतो, म्हणजे जर का आपण लिहिलं तर ट्रू असं लिहिलं तर या ॲन्सरला ट्रूथ व्हॅल्यू असं म्हणतात. ठीक आहे, 2 गोष्टी आहेत बघा. एखादं वाक्य जर का चूक किंवा बरोबर असेल तर त्याला आधी स्टेटमेंट म्हणतात आणि जी काही व्हॅल्यू असेल किंवा जे काही ॲन्सर असेल त्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणतात. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. अजून एखादं एक्झाम्पल बघूया आपण. 5 इज ॲन इवन नंबर. 5 ही समसंख्या आहे असं तुम्हाला वाक्य दिलं आहे. तर आधी हे स्टेटमेंट आहे का? तर स्टेटमेंट आहे का? कारण याचं उत्तर आपल्याला चूक किंवा बरोबर देता येतं. आपल्याला माहिती आहे 5 ही विषम संख्या म्हणजे 5 इज ऑड नंबर, पण यांनी काय दिलं आहे 5 इज अन इवन नंबर, की जे ॲन्सर चुकीचं आहे. सुरुवातीला आपल्याला ॲन्सर असं लिहायला पाहिजे, येस दिस इज ए स्टेटमेंट. का स्टेटमेंट? कारण त्याची व्हॅल्यू काढता येते. स्टेटमेंट, दिस इज स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ठीक आहे, मगाशी मी काय सांगितलं, एखादं वाक्य हे स्टेटमेंट कधी असतं, ज्यावेळी त्याची व्हॅल्यू किंवा त्याचा ॲन्सर चूक किंवा बरोबर देता येतं. म्हणून आपण म्हटलं इथे की हे स्टेटमेंट आहे आणि जे काही ॲन्सर आहे ते फॉल्स आहे आणि त्या ॲन्सरला ट्रूथ व्हॅल्यू म्हणतात. ह्या आन्सरच्या संदर्भात एक गोष्ट क्लिअर करूया आपण. एखादं सेंटेन्स आहे आणि ते तुम्हाला विचारलं आहे ट्रू आहे की फॉल्स आहे सांगा, तर आपण त्याचा ॲन्सर ट्रू असं लिहितो. याला दुसरं नोटेशन आहे कॅपिटल टी. जर का फॉल्स असेल तर त्याचं नोटेशन असतं कॅपिटल एफ. आणि ह्या दोन्ही ॲन्सरना किंवा दोन्ही व्हॅल्यूंना ट्रूथ व्हॅल्यूच म्हणायचं. ॲन्सर काही येऊ देत, काही म्हणजे एकतर ट्रू येणार आहे किंवा फॉल्स येणार आहे, पण याच्या नावानुसार आपल्याला वाटतं की ट्रू आलं तरच त्याला ट्रूथ म्हणायचं आणि फॉल्स आलं तर फॉल्स व्हॅल्यू, पण तसं नाही आहे. हे मेन्शन करा, लक्षात घ्या. जर का ॲन्सर ट्रू आलं तर त्या व्हॅल्यूला ट्रूथ व्हॅल्यू म्हणायचं आणि जरी ॲन्सर फॉल्स आलं तरी त्याला ट्रूथ व्हॅल्यूच म्हणायचं, त्याला फॉल्स व्हॅल्यू म्हणायचं नाही. हे नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, आपण दुसरं एखादं एक्झाम्पल बघूया. दुसरं एक्झाम्पल असं की प्लीज शट दी डोअर. ठीक आहे, कृपया दार बंद कर. हे जे काही वाक्य आहे हे वाक्य इम्पिरेटिव्ह, मगाशी तुम्हाला जे काही 4 प्रकार दिलेत त्या प्रकारातल्या दुसऱ्या प्रकारात म्हणजे इम्पिरेटिव्हमध्ये मोडतं. कोणाला तरी आपण विनंती करतो, आज्ञा करतो. आता लॉजिकमध्ये हे जे काही वाक्य आहे हे स्टेटमेंट नाही. का नाही? तर दिस इज नॉट ए स्टेटमेंट. का स्टेटमेंट नाही? आपण मगाशी बघितलं की आपण स्टेटमेंट अशाच वाक्यानं म्हणतो की ज्यांचं ॲन्सर आपल्याला एकतर ट्रू किंवा फॉल्स देता येतं. आता हे जे काही वाक्य आहे
याचं तुम्ही काय आन्सर देणार विचार करा. काहीच आन्सरच देऊ शकत नाही. हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे याला काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे दिस इज नॉट ए स्टेटमेंट. आणि हे स्टेटमेंटच नाही आहे, त्या अर्थी या वाक्याची किंवा या स्टेटमेंटची किंवा या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू चूक आहे की बरोबर आहे याचा प्रश्नच येत नाही ना, कारण हे स्टेटमेंटच नाही. त्याच्यामुळे या वाक्याला ट्रूथ व्हॅल्यू नाही, कारण हे स्टेटमेंटच नाही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ओह, व्हॉट ए ब्युटिफुल फ्लॉवर इज दिस. हे वाक्य ऑब्झर्व केलं तर हे लगेच ओळखता येईल तुम्हाला. इथे एक्सक्लेमेटरी मार्क आहे. ठीक आहे ना. म्हणून हे कुठल्या प्रकारात मोडतं? तिसऱ्या प्रकारात, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसमध्ये. आता हे जे काही सेंटेन्स आहे याची सुद्धा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढता येत नाही बघा, कारण हे वाक्य हे ज्याच्या त्याच्या विचारानुसार आहे, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे. एखाद्याला ते फूल आवडेल, एखाद्याला नाही आवडणार. ज्याला आवडेल तो हे वाक्य म्हणेल, म्हणजे त्यासाठी हे ट्रू, बाकीच्यांसाठी फॉल्स. म्हणून हे संदिग्ध आहे ना, याचा आपल्याला ॲन्सर देता येत नाही. म्हणून आपण लॉजिकमध्ये याचा ॲन्सर असं लिहिणार की दिस इज नॉट ए स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही. आणि हे स्टेटमेंटच नाही याचा अर्थ हे वाक्य चूक आहे किंवा बरोबर आहे याचा प्रश्नच उरत नाही. ठीक आहे ना. या वाक्याला किंवा या स्टेटमेंटला किंवा या सेंटेन्सला ट्रूथ व्हॅल्यू नाही. अजून एक प्रकार बघूया. व्हॉट इज युअर नेम. हे सुद्धा लगेच तुम्हाला ऑब्झर्व करता येईल. या वाक्याच्या शेवटी आहे क्वेश्चन मार्क, म्हणजे इंटेरोगेटिव्हमध्ये आलं. आणि आपल्याला माहिती आहे इंटेरोगेटिव्ह हे लॉजिकमध्ये व्हॅलिड नाही. का? कारण या वाक्याची सुद्धा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू हे चुकीचं आहे की बरोबर आहे हे काढता येत नाही. म्हणून दिस इज नॉट ए स्टेटमेंट. आणि स्टेटमेंटच नाही म्हटल्यावर त्याची व्हॅल्यू काढण्याचा काही प्रश्न येत नाही. ठीक आहे. अजून एक, ही इज ए क्रिकेटर. या वाक्याचा विचार करा जरा. ह्याची व्हॅल्यू काढता येईल का, ट्रू किंवा फॉल्स? तर नाही येणार काढता. का? कारण या वाक्याचा आपण शब्दशः अर्थ घेतला तर तो क्रिकेटर आहे असं होतं. तो म्हणजे कोण, म्हणजे हा ही म्हणजे कोण हे जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत या वाक्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काढू शकत नाही. म्हणजेच जर का मी हिच्या जागी विराट कोहली असं पुट केलं आणि नवीन वाक्य तयार केलं की विराट कोहली इज ए क्रिकेटर, त्यावेळी त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो. त्यावेळी ते मग स्टेटमेंट बनेल. आणि त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू, कारण आपल्याला माहिती आहे विराट कोहली हा क्रिकेटर आहेच, म्हणून त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपण ट्रू अशी लिहिणार किंवा कॅपिटल टी असं लिहिणार. आणि याचं ॲन्सर आपण असं लिहिणार की येस, दिस इज ए स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट इज ट्रू. पण कधी? ज्यावेळी ही मेन्शन केलेलं असेल त्यावेळी. आत्ता दिलेलं जे काही वाक्य आहे त्यामध्ये ही मेन्शन केलेलं नाही. अशा प्रकारच्या वाक्यांना ओपन सेंटेन्सेस असं म्हणतात. आणि ओपन सेंटेन्सेस हे नेहमीच स्टेटमेंट नसतात. ओपन सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स. हे कधीही स्टेटमेंट नसतात. ठीक आहे ना. कारण त्यांनी एखाद्या ही किंवा अशा जे काही वर्ड आहेत, जे काही शब्द आहेत त्यांची व्हॅल्यूज मेन्शन केलेली नसते. ते सगळ्यांसाठी ओपन ठेवलेले असतात. म्हणजे त्या जागी आपण कोणालाही किंवा कोणतीही व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. जर का एक मॅथमॅटिकल एक्झाम्पल घ्यायचं झालं ना तर आपण असं लिहू शकतो 2x + 3 = 5. 2x + 3 = 5. आता हे स्टेटमेंट आहे का? तर नाही. का? कारण जोपर्यंत आपण एक्सची व्हॅल्यू पुट करत नाही तोपर्यंत या वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही. मग एक्सची व्हॅल्यू काय असेल की हे जे काही
मी इक्वेशन दिलं आहे त्याला अर्थ प्राप्त होईल. तर बघूया ना, या 3ला इकडे नेला तर तो -3 होईल. म्हणजे काय होईल, 2x इज इक्वल टू 5 - 3 दॅट इज इक्वल टू 2. ठीक आहे. मग 2x इज इक्वल टू 2, देअरफॉर एक्सची व्हॅल्यू येईल 1. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एक्सची व्हॅल्यू 1 पुट कराल त्यावेळीच हे वाक्य बरोबर असेल, म्हणजे ट्रू असेल, म्हणजेच त्या वाक्याला अर्थ प्राप्त होईल. पण इतर वेळी जर का मी एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली तर 2 × 4 आणि 3 = 7, म्हणजे असं तुम्हाला मिळेल 7 इज इक्वल टू 5, की हे फॉल्स असेल. ठीक आहे ना. पण कधी, ज्यावेळी आपण एक्सची व्हॅल्यू पुट करू त्यावेळी. आत्ता जे काही मी इक्वेशन दिलं आहे हे 2x + 3 इज इक्वल टू 5, यामध्ये x हा अननोन असल्यामुळे हे कुठल्या प्रकारात मोडतं, तर हे वाक्य ओपन सेंटेन्सेसमध्ये मोडतं. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ओपन सेंटेन्सेस हे स्टेटमेंट नसतात, म्हणून हे जे काही दिलेलं इक्वेशन आहे किंवा दिलेलं सेंटेन्स आहे हे स्टेटमेंट नाही. ठीक आहे. अजून एखादं एक्झाम्पल बघूया. शी इज ॲन ॲक्ट्रेस. आता हे वाक्य आहे का, तर वाक्य आहे. पण स्टेटमेंट आहे का, तर स्टेटमेंट नाही. का, कारण इथे शी म्हणजे कोण हे मेन्शन केलेलं नाही. ठीक आहे ना. म्हणून हे ओपन सेंटेन्स या प्रकारात मोडतं. ठीक आहे. आणि ओपन सेंटेन्सेस हे स्टेटमेंट नसतात, नॉट स्टेटमेंट. ठीक आहे. आता पटकन रिव्हिजन करूया आपण काय काय बघितलं. वाक्यांचे 4 प्रकार बघितले: ॲसेरेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इंटेरोगेटिव्ह. ॲसेरेटिव्ह हे विधानार्थी असतं, हे वाक्य हे स्टेटमेंट असतं, हे बाकीचे स्टेटमेंट नसतात. अजून एक 5वा प्रकार बघितला आपण, ओपन. ठीक आहे ना. म्हणजे आज्ञार्थी किंवा एखाद्याला ऑर्डर देतोय आपण, विनंती करतोय, अशी वाक्य ही स्टेटमेंट नसतात. एक्सक्लेमेटरी हे सुद्धा स्टेटमेंट नसतात. क्वेश्चन मार्कवाले सुद्धा स्टेटमेंट नसतात. आणि ओपन आत्ताच प्रकार बघितला, या प्रकारचे सेंटेन्सेस सुद्धा स्टेटमेंट नसतात. ठीक आहे ना. आजच्या पुरतं एवढंच.